नाशिकमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन. राहुल गांधी यांच्याबाबत भाजप शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन. नवनीत सिंग बिट्टू, अनिल बोंडे, तद्विंदर सिंग, संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ आंदोलन. भाजप शिंदे गटाच्या नेत्यांना अटक करण्याची मागणी. भाजप नेत्यांच्या फोटोला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारले जोडे. राहुल गांधींवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी. थोडे 2 आठवड्यापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही वरिष्ठ नेते व त्याच्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील आणि काँग्रेस पक्षाचे नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये काहीतरी बेताल वक्तव्य करताय. कोणी म्हणतंय जीभ कापली जाईल, कोणी म्हणतंय जिभेला चटके देऊ, कोणी म्हणतंय दिल्लीचा एक आमदार म्हणतो की राहुल गांधी तुला तुझ्या आजीसारखे हाल करू. म्हणजे उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जाते. पण गांभीर्याची ही बाब आहे की हे भाजपचे नेते कुठल्या विशिष्ट समुदायाला, कुठल्या विशिष्ट लोकांना चिथावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींच्या जीविताला हानी होईल. गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्ष नेते झाल्यापासून राहुल गांधींनी त्याच्या आधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या देशातील मोठ्या घोटाळेबाजांना उघड करण्याचं काम केलंय. मग हा देशामध्ये कोण कट रचतंय? या सर्वसामान्य माणसाचा आवाज राहुलजी गांधी यांना कुठेतरी जीवे मारण्याची धमकी दिली जाते. हे अतिशय गांभीर्याची बाब आहे. काँग्रेस पक्ष आज सगळे वाक्य महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलाय. पण ही गांभीर्याची बाब अशी आहे की उद्या जर राहुलजींच्या जीवाला धोका झाला, खरं तर या देशामध्ये कोणाची हिंमत नाही त्यांच्या केसाला हात लावण्याची. परंतु गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते असे वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की कुठल्या विशिष्ट लोकांना एक चितावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींचे जीविताला धोका होईल. म्हणून आमची मागणी आहे की या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे, यांची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने याच्या मागे कोण कट रचते हे उघडकीस आलं पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे. हीच मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो.